तरुण वयामध्ये खूप हौस होती निसर्ग बघायची. हिमालय बघणं, सह्याद्री फिरणं. तर लोकांना घेऊन जायचो, मुलांना घेऊन जायचो आणि एक दिवशी असं लक्षात आलं की हे एक प्रकारचं शोषणच आहे. संधी मिळाली तर आपण हे प्रदूषण टाळता येईल का आपल्याला? आम्ही ठरवलं की आपण शेती करावी. पण शेती करताना त्यांची अट अशी होती वडिलांची की खूप फंटॅस्टिक कल्पना होत्या शेती करतानाच्या. आणि करता करता लक्षात आलं की हे काही खरं नाही, आपल्या कल्पना वास्तवात नाही आहेत. की दोन गोष्टी करायच्यात आपल्याला. एक म्हणजे आपल्या ताटातलं सगळं आपल्या शेतात झालं पाहिजे आणि दुसरं हे करत असताना जल, जंगल आणि जमीन चांगली झाली पाहिजे. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवताना असं शिकवलं गेलं की दुर्दैवाने आपण शिकलो म्हणूया. माणसाची मूलभूत गरज काय आहे की अन्न, वस्त्र, निवारा. आजच्या समृद्ध अमेरिकेमध्ये 25% लोक अजून बेघर आहेत. कुठलाही कीटक दिसला की त्याला मला ओळखता येत नाही हा कीटक शत्रू आहे का मित्र आहे, मी पाठीवर पंप घेणार त्याला मारणार. भारतीय परंपरा म्हणते जगा आणि जगू द्या आणि पाश्चात्य परंपरा सांगते शोषण करा, मारून टाका. म्हणजे सुगंधाने सगळ्यांची पुष्टी होते आणि आम्ही पिकावर काय फवारतोय तर दुर्गंध. आणि त्या दुर्गंधामध्ये ते पीक चांगलं व्हावं, आनंदी राहावं आणि त्याचं सेवन झाल्यानंतर मी आनंदी व्हा, असं कसं शक्य आहे? माणूस स्वतंत्र काहीच करू शकत नाही. किंबहुना निसर्गाची अशा रचना आहे की कोणी एकटा जीव काहीच करू शकला नाही. पण शंकराने विष प्यायलंय, हलाल प्यायलंय, तर त्याच्यात थ्रोट इन्फेक्शन आहे, मग त्याच्यासाठी बेल आहे. गणपतीचं तोंडच हत्तीच आहे, म्हणजे भरपूर खाणारा प्राणी. ते जास्त जेवल्यानंतर त्याला नागिणीचा त्रास आहे म्हणून त्याला दुर्वा आहे. तर शंकर नंदीवर बसले, त्यांची बायको वाघावर बसले, त्या वाघाचा डोळा नंदीवर आहे. शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे, त्या नागाचा डोळा मुलाच्या उंदरावर आहे आणि दुसऱ्या मुलाचं वाहन आहे मोर आणि त्या मोराचा डोळा त्या नागावर आहे. अभ्यासक असा सांगतात की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, पण आम्ही सतत नांगरून गांडूळ नष्ट करतोय. आम्हाला सगळ्यांना भीती घातली गेली की भीतीत पडली आहे की त्याच्यात साप बसलेत, विंचू बसलेत आणि ते वाट बघतायत राजीवट कधी येतो, आम्ही त्याला कधी जावतो. बेसावर राहायला तर निसर्गात कोणालाच अधिकार, जगायचा अधिकार नाहीये. पण निसर्ग तेवढा क्रूर पण आहे आणि तेवढा दयाळू पण आहे. जगाच्या 12% बायोडायव्हर्सिटी भारतात आहे. तर युरोपमध्ये, त्यांच्या इंग्लंडमध्ये 50 जातीची फुलपाखरं होती आणि आपल्याकडे 1,500 जातीची फुलपाखरं आहेत. समुद्रकिनारा पश्चिम आणि पूर्व, इथली आहार पद्धती वेगळी, इथली वेगळी आहे. हिमालयातली वेगळी आहे, केरळची वेगळी आहे, राजस्थानची वेगळी आहे, पूर्वांचलची वेगळी आहे. आणि ह्या सगळ्यांना देणारं प्रचंड प्रकारचं अन्नधान्य, प्रचंड प्रकारच्या वनस्पती आपल्याकडे आहेत. आपण जर दुसऱ्या प्रांतात गेलो ना, जे केरळला गेलो, तर केरळीमुळे स्वतःचं जेवण बदलत नाही बरं का, गुजरातीमुळे स्वतः जेवण बदलत नाही, पंजाबी स्वतः जेवण बदलत नाही, महाराष्ट्रात बदलतो. आता सध्या क्रेज आहे शेतीमध्ये की आपण ॲव्होकाडो लावूया किंवा ब्रोकोली लावूया आणि त्याचं ते या हवेचं नाहीच आहे, तसं ज्ञान मला नाही आहे. आणि मग शेती म्हणजे काही मिळत नाहीत, पैसे मिळत नाही, त्याची भावना तयार होते. आमचं एकमेव ध्येय तयार झालं पैसा, आणि पैसा आला की सगळं विकत घेता येईल अशी भावना तयार झाली. ते मला जगायचं कसं हेच माहिती नाहीये. जगण्यासाठी पैसा लागतो हे फक्त डोक्यात आहे. पैसा आला की समस्या आल्या, पैशाच्या मागे धावलं की जेवायला वेळ नाही मिळाला, पैसा आला की खर्च कुठे करू हा प्रश्न आला आणि मग त्याच्यातनं उपभोगाची प्रवृत्ती वाढली आणि पैसा कमी झाला की असुरक्षितता आली, असुरक्षितता आली की उपभोग वाढले. उद्या नाही मिळालं तर मी डोंबिवलीतनं लोकलमध्ये चढणार असेल तर मला लोकलमध्ये चढता येईल का हा प्रश्न आहे. रामाच्या सासरा शेती करत होता, जनक राजाला शेतामध्ये नांगरताना सीता सापडली. माणूस म्हणून आपण समाजामध्ये राहतो आणि समाजाचा नीती नियम हे मी त्याला बांधलेलं आहे हे आम्ही विसरतोय. कोणी उठताना काही पण करतोय. जर तुम्ही पाणी गोळा केलं नाही तर तुम्हाला पाणी वापरायचा अधिकार कोणी दिला? डोंबिवलीचं पाणी बारवी डॅममधनं येते. माझ्या पाण्यासाठी बारवी डॅमचा माणूस विस्थापित होतोय आणि मला त्याची किंमत नाहीये. तुम्ही कोणी सांगू शकाल की आपल्याला नगरपालिका काय दराने पाणी देते? माझं मलमूत्र कुठे जाते? गटारात समुद्रात आणि तेच मासे मी खातोय. पोल्युशन खाल्यानंतर मी बरा कसा होईल? पण नवीन कन्सेप्ट आली ती फूड फॉरेस्ट. आपण जंगल करूया, आहे ते जंगल तोडूया आणि फूड फॉरेस्ट करूया. माझ्या आंब्याला भरपूर आंबे आले पाहिजेत, नुसते भरपूर नाही, ते ठराविक आकाराचे आले पाहिजेत. नुसते ठराविक आकाराचे नाही, ते ठराविक दिवशी आले पाहिजेत जे मला खूप पैसे मिळतील. हे थांबवूया आणि निसर्ग जपण्यासाठी, निसर्ग जगण्यासाठी अशी स्थानं जी काय ती शोधूया आणि तिथे जाऊन त्यांनाही मदत करूया आणि आपणही आनंद घेऊया. नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. 1965 ते
जवळजवळ 2015 पर्यंत डोंबिवलीत राहत होतो. मला निसर्गाची आवड होती आणि डोंबिवलीमधले जे काही माझे गुरुजन होते, फोटोग्राफी, निसर्ग, बाळ बेंडके सर आमचे होते, दिबरे सर होते फोटोग्राफीमध्ये. आणि त्या तरुण वयामध्ये खूप हौस होती निसर्ग बघायची. हिमालय बघणं, सह्याद्री फिरणं, हे खूप चांगल्या माणसांवर बघता आलं. आणि वाचन चांगलं होतं तर त्या काळामध्ये दिलीप कुलकर्णींचं निसर्ग आहे नावाचं पुस्तक वाचलं होतं. आणि हिमालयात आणि हे सगळं करत असताना लोकांना घेऊन जायचो, मुलांना घेऊन जायचो आणि एक दिवशी असं लक्षात आलं, की हे एक प्रकारचं शोषणच आहे. मी तिथे मुलांना घेऊन जातोय, मित्रांना घेऊन जातोय आणि तिथून आम्ही काही करत नाही. आम्ही तिथं प्रदूषण करून परत येतोय. तर मग संधी मिळाली तर आपण हे प्रदूषण टाळता येईल का आपल्याला? तर आपलं एक कर्तव्य म्हणून आपण या पृथ्वीवरती राहतोय, भारतात राहतोय, तर आपल्याला काही जबाबदारी आपल्या आहेत, त्या करायच्या असतील तर आपल्याला काय करता येईल? तर लक्षात असं आलं की शेती करता येईल. म्हणजे माझ्या नशिबाने आमच्या पूर्वजांची एक वडिलोपार्जित जागा होती ती आईच्याकडची आणि वडिलांच्याकडची दोघांच्याकडची कुळकायद्यामध्ये गेली ती. ती तर आम्ही विकली. तेव्हा आम्ही बरेच वाटेकरी होतो त्याच्यात आणि आमचा वाटा आला. त्याच्याने आम्ही ठरवलं की आपण शेती करावी. तर घरात एकत्र कुटुंबामध्ये वाढलो. त्याच्या माहेर जबाबदारी मी मोठा मुलगा असला तरी खूप नव्हती. तर घरचे म्हणाले, "ठीक आहे, करूया शेती." पण शेती करताना त्यांची अट अशी होती वडिलांची, की कुठलंही मारायचं काही करायचं नाही. म्हणजे कोंबड्या पाळायच्या नाहीत, बकरी पाळायची नाही, रेशीम पालन करायचं नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रसायनं वापरायची नाहीत. आणि मग आम्ही शेती घेतली. आपल्याला आरोग्यदायी अन्न मिळावं आणि आपल्या मदतीने निसर्गामध्ये काहीतरी भर पडावी. तर हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही 1990 साली बदलापूर जवळील बेनशीळ गावी शेती घेतली. तेव्हा आमच्या गावाला मी ज्या गावात शेती करतो त्या गावाला आता मी आमचं गाव म्हणतो. कारण सातबारा माझं तिथलं आहे. तर त्या गावालाच रस्ता नव्हता. आणि आम्ही जिथे जागा घेतली तिथे वीज नव्हती. सुरुवातीला 1.5 एकर जागा घेतली आणि खूप फंटास्टिक कल्पना होत्या शेती करतानाच्या. आणि करता करता लक्षात आलं की हे काही खरं नाही. आपल्या कल्पना वास्तवात नाहीयेत. तर वास्तवासाठी कल्पना आणण्यासाठी काय करायला लागेल? तर आमच्याकडे तेव्हा डोक्यात हा आला मुद्दा, की 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. एक म्हणजे आपल्या ताटातलं सगळं आपल्या शेतात झालं पाहिजे. आणि दुसरं हे करत असताना जल, जंगल आणि जमीन चांगली झाली पाहिजे. म्हणजे निसर्गामध्ये शेती असली पाहिजे. आजच्या शेतीमध्ये निसर्ग नाहीये. तर निसर्गप्रेमी असल्यामुळे शेतात निसर्ग कसा आणता येईल? त्याचा अभ्यास केला, वाचन केलं, देशभरामध्ये फिरलो आणि एक लक्षात आलं की आपल्याला शेतीची रचना जर जंगल अभयारण्य जसं असतं की कोर मध्ये असतो आणि बाहेर बफर झोन असतो, तसं शेतीच्या चारी बाजूला आपण शेतीपूरक झाडं लावले म्हणजे जळण, बांधकामाचं लाकूड, मधमाशीसाठी, कीटकांसाठी, वारा प्रतिबंधनासाठी, त्याच्यातले औषधी झाडं असतील, काही सुगंधी फुलांची झाडं असतील आणि मग हे करून आतमध्ये शेती करूया, म्हणजे पीक घेऊया जे आपलं अन्न आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवताना असं शिकवलं गेलं की दुर्दैवाने आपण शिकलो म्हणूया की माणसाची मूलभूत गरज काय आहे? तर आपल्याला शाळेमध्ये शिक्षण असं होतं किंवा शिक्षणच असं होतं की अन्न, वस्त्र, निवारा. आजच्या समृद्ध अमेरिकेमध्ये 25% लोक अजून बेघर आहेत. आपण कपडे वाचून सुद्धा जगू शकू, निवाऱ्या वाचून जगू शकू, अन्न वाचून जैन परंपरेमध्ये निदान 30-40 दिवस लोक जगतात. पण जे मुख्य आपल्याला माणसाला लागतं ते म्हणजे पाणी. आपण पाणी गोळा करायचं हे शिकलोच नाही. आणि पाण्यापेक्षा महत्वाचं असं आहे की हवा. मी एक क्षण सुद्धा हवेशिवाय राहू शकत नाही. म्हणजे मला काय करायचंय, मी जर हवेचं शोषण करतोय, हवा घेतोय, पाणी घेतोय आणि ते दोन्ही उत्तम राहावं असं माझी अपेक्षा आहे. तर माझी जबाबदारी येते की आपण हे उत्तम हवा कशी करता येईल, उत्तम पाणी कसं करता येईल आणि उत्तम हवेत आणि उत्तम पाण्यामध्ये उत्तम पीक तयार करून आपण जर ते सेवन केलं, त्या वातावरणात राहिलो, तर आपलं आरोग्य, जमिनीचं आरोग्य, पर्यावरणाचं आरोग्य हे सगळं छान होईल. हे करायचं एक सगळ्यात मोठी संधी म्हणजे शेती. मग प्रचलित शेती जी आहे ती हरित क्रांतीनंतर आलेली, ती शोषण करणारी शेती आहे. म्हणजे मी खत घातलं, जमिनीचं शोषण केलं, कुठलाही कीटक दिसला की त्याला मला ओळखता येत नाही हा कीटक शत्रू आहे का मित्र आहे,
मी पाठीवर पंप घेणार त्याला मारणार. भारतीय परंपरा म्हणते जगा आणि जगू द्या, आणि पाश्चात्य परंपरा सांगते शोषण करा, मारून टाका, शत्रूला मारून टाका. आणि माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा शेती करायला मी सुरुवात करतो सगळे शत्रू असतात, कारण मला माहितीच नसतं की शत्रू कोणता आहे आणि मित्र कोणता आहे. मग जेव्हा ज्ञान व्हायला लागतं, अनुभव यायला लागतो की नाही नाही आपल्याला हे आवश्यक आहे बरं का. हे आवश्यक म्हणजे काय आहे, तर हे आवश्यक जे आहे ते निसर्ग आहे. मग निसर्गाच्या अभ्यासकाने जगभरातल्या त्याला इकॉलॉजी आणि इकोसिस्टम अशी दोन नावं दिली, परिसंस्था आणि परिसर विज्ञान. मग हे माझ्या शेतामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण शेतीमध्ये शत्रू कीटक आणि मित्र कीटक, पक्षी, फुलपाखरं, फुलं, हे सगळेच आवश्यक आहेत. आपल्याकडे मूलभूत एक सुभाषित आहे किंवा मंत्र आहे, म्हणूया आपण त्याला महामृत्युंजयाचा मंत्र. तो असं म्हणतो, ओम त्र्यंबकम यजामहिम सुगंधिम पुष्टिवर्धनम निर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षीमा मृतात. म्हणजे सुगंधाने सगळ्यांची पुष्टी होते, आणि आम्ही पिकावर काय फवारतोय तर दुर्गंध, आणि त्या दुर्गंधामध्ये ते पीक चांगलं व्हावं, आनंदी राहावं, आणि त्याचं सेवन झाल्यानंतर मी आनंदी व्हा असं कसं शक्य आहे. तर दुर्गंध मारून चालणार नाही. मग निसर्गामधल्या रचनेमध्ये जी उत्क्रांती झाली, त्या उत्क्रांतीमध्ये लाखो वर्षांमध्ये आपल्या लक्षात आलं की जीव जीवस जीवनम, त्याला आपल्या शाळेमध्ये शिकवलेली अन्नचक्र, ही चक्र शेतामध्ये असतात का. आणि निसर्ग नेहमी हा परस्पर अवलंबावर आहे, इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप. तर हे इंटरडिपेंडन्सी काय आहे आणि ती कशी काम करते, ते मला निसर्ग बघत असताना गुरुजींकडनं शिकलो होतो मी, पण ते विसरलो होतो. तर लक्षात आलं की झाडाचं पान गळतं, मग पान गळल्यानंतर ते जमीन आच्छादन करतं, मग तिथे ओलावा टिकतो, मग तिथे जीवाणू बुरशा वाढतात, गांडूळ वाढतात, आणि त्या पानाचं ते रूपांतर परत मातीत करतात. म्हणजे झाड आणि जीवाणू हे दोघं एकमेकावर अवलंबून आहेत. माणूस त्या सगळ्यावर अवलंबून आहे. माणूस स्वतंत्र काहीच करू शकत नाही. किंबहुना निसर्गाची अशी रचना आहे की कोणी एकटा जीव काहीच करू शकणार नाही, त्याला दुसऱ्याची मदत घ्यायलाच लागेल. मग आपण निसर्गाची मदत टाळली हरित क्रांतीनंतर, की आपल्याला वाटतं आपल्याला विज्ञान करायला लागलं, आपण खतं घालू, औषधं घालू, आणि त्या पिकाचं, वनस्पतींचं पोषण करू, आणि ते करत असताना बाकीच्या सगळ्यांना मारून टाकू. सहकार्य, सहजीवन नाहीच आहे. मग ते देव करता येईल का. आणि ते करत असताना भारतीय परंपरेमध्ये जे काय सांगितलं गेलं की वनस्पतींचं महत्व प्रचंड त्यांनी नमूद केलं. मग प्रत्येक देवताला एक झाड दिलं, आणि ते देवताला झाड दिल्यानंतर त्या झाडाचे एक औषधी गुण त्या देवतांच्या प्रमाणे आहेत, किंवा देवताला तसं झाड दिलं. उदाहरणार्थ मिस्टर शंकर अँड फॅमिली आपण गृहीत धरू, तर शंकराने विष प्यायलंय, हलाल प्यायलंय, तर त्याच्यात थ्रोट इन्फेक्शन आहे, मग त्याच्यासाठी बेल आहे. आणि ते थ्रोट इन्फेक्शन मध्ये शरीरामध्ये गेलेल्या अमिबिक समस्या टाळाव्यात म्हणून पण बेल आहे. आणि मिस्टर शंकरांचा जो मुलगा आहे गणेशजी, ते वॉरियर आहेत, आणि ते वॉरियर असताना सतत काही युद्ध नाहीये. मग युद्धातनं मांगल्य निर्माण करायचंय, आणि जेव्हा मांगल्य निर्माण होते ते भरपूर सेवन करायचंय. त्याचे गणपतीचं तोंडच हत्तीचं आहे, म्हणजे भरपूर खाणारा प्राणी. आणि दुसरं, ते भरपूर खाल्ल्याने त्याचं पोटही मोठं आहे, जे अपराध पोटात टाकण्यासाठी आहे का भरपूर जेवण्यासाठी. आणि मग ते जास्त जेवल्यानंतर त्याला नागिणीचा त्रास आहे, म्हणून त्याला दुर्वा आहे. हे जे सगळं चित्र आहे, त्यासोबत आपण जर अन्न साखळी बघितली, तर शंकर नंदीवर बसलेत, त्यांची बायको वाघावर बसले, त्या वाघाचा डोळा नंदीवर आहे. शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे, त्या नागाचा डोळा मोलाच्या उंदरावर आहे, आणि दुसऱ्या मोलाचं वाहन आहे मोर, आणि त्या मोराचा डोळा त्या नागावर आहे. म्हणजे ही जी फूड चेन आहे, ही फूड चेन आपल्याला दाखवले. किंवा दुसरं आपण गणित घेतो की लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे आता आपण म्हणतो पैसा, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी. भारत हा शेतीप्रधान देश असताना शेतीची समृद्धी नष्ट करणारा एकमेव प्राणी जो आहे तो आहे उंदीर. मग साप उंदीर खातो का, तर साप उंदीर खातो. किती खातो, तर आठवड्याला एक. पण घोबड दिवसाला 2 उंदीर खातात. मग घोबड मला असलं
तर समृद्धी वाढेल, म्हणून लक्ष्मीचं वाहन घोबड आहे. मग आम्ही त्याला वाईट कसं समजलं? तो वाईट नाहीच आहे. मग ते लक्ष्मीचं वाहन शेतीसाठी आवश्यक आहे. मग घोबड कधी येईल? तर झाडं मोठी होतील तेव्हा, त्याच्यात ढोले असेल तेव्हा, आणि माझ्या पिकांचं तो संरक्षण करेल उंदरापासून. तर हे सगळी रचना शेतात तयार होईल का? त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि मग पहिल्यांदा 1.5 एकर जागा होती, 1990ला घेतली. तेव्हा मी सांगितलं तसं गावाला रस्ता नव्हता, वीज नव्हती, पाणी नव्हतं त्याच्यामुळे. आणि मग हळूहळू हळूहळू काही वर्षामध्ये हे सुरू झालं. आपली जागा जी आहे त्याला 2 बाजूला ओढा आहे. आणि त्या ओढ्यामध्ये कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि त्या ओढ्याला खूप पूर येतो. त्याच्या पहिल्यांदा आम्ही लावलेलं एल शेप मध्ये ओढा असताना तो वाहून यायचा काय काय बऱ्याच गोष्टी. मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण दुरुस्त करत गेलो. आजच्या स्थितीला आपण ओढ्यामध्ये 3 बांध घातलेत आपल्या खर्चाने. त्या बांधांच्या मध्ये मिळून 3 बांधामध्ये मिळून 78 लाख लिटर पाणी जमतं त्याच्यात. पावसाळ्यानंतर आपण ते बांध घालतो, ते जिरत राहतं. वाहणारं पाणी थांबवणं, थांबलेलं पाणी जिरवणं आणि जिरलेलं पाणी योग्य पद्धतीने वापरणं, म्हणजे त्याला आपण म्हणतो जलचक्र किंवा भूजल स्तर वाढवणं. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग. ते रेन वॉटर हार्वेस्टिंग ओढ्यामध्ये करणं आणि शेतामध्ये आपल्याला शेतात पडणारा पाऊस सगळा जिरवता येईल का, त्याचा विचार करताना लक्षात आलं की जमिनीची जर कमीत कमी मशागत केली तर गांडूळ वाढेल. जे अभ्यासक असं सांगतात की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, पण आम्ही सतत नांगरून गांडूळ नष्ट करतोय. मग तो मित्र म्हणून काम कसा करेल? तर गांडूळ शेतात वाढवायचा असेल तर 3 गोष्टी करायला लागतील. एक तर नांगरणं बंद करायला लागेल. नंबर 2, निसर्गाने जे काय तिथे उगवलंय ते तिथेच ठेवून आच्छादन म्हणून त्याचं रूपांतर करायचं आणि ते हळू कुजत जाईल. म्हणजे ते मल्चिंग पडलं जमिनीवर तर त्या माती आणि मल्चिंग मध्ये मधल्या भागामध्ये मायक्रो क्लायमेट क्रिएट होतं. आणि मायक्रो क्लायमेट क्रिएट दी मायक्रो ऑर्गॅनिझम इन दी सॉइल, या मातीमधले जीवाणू, बुरशा, गांडूळ हे तयार होतील कधी आच्छादन असेल तर. आम्हाला सगळ्यांना भीती घातली गेली की भीती पडली आहे की त्याच्यात साप बसलेत, विंचू बसलेत आणि ते वाट बघतायत राजीवट कधी येतो, आम्ही त्याला कधी जावतो. असं नसतं. तर ते जे निसर्गामध्ये मी गेलोय तर मला माझी सिक्युरिटी करायला पाहिजे. मग आपले पूर्वज काय करत होते की शेतामध्ये चालताना करकर वाढणारी चप्पल घालत होते, हातात काठी असायची, तर तो व्हायब्रेशन निर्माण करायचं. त्या व्हायब्रेशनला त्या जीवाणूंना कळतं आणि ते पळतात. बेसावर राहायला तर निसर्गात कोणालाच अधिकार, जगायचा अधिकार नाहीये. तर बेसावर राहून चालणार नाही आणि सावध राहायला आणि योग्य पद्धतीने केलं तर निसर्ग भरभरून देतो. पण निसर्ग तेवढा क्रूर पण आहे आणि तेवढा दयाळू पण आहे. जे एकाच वेळेस आपल्या इथे सातत्याने काहीतरी वाढत असतं आणि सातत्याने जो आरोग्य ज्याचं योग्य नाहीये, आजारी आहे, तो मरत असतो. डार्विनने सांगितलेला सिद्धांत जो आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, माणूस सोडून बाकी सगळ्या प्राण्यांमध्ये ते आहे. जो सशक्त आहे त्यालाच प्रजनन करण्याचा अधिकार आहे, माणसात असं नाहीये. त्याच्या माणसाची प्रत्येक पुढची पिढी फिट नाही होत गेली. कुत्रा असो, गाय असो, पक्षी असो, तुम्हाला गांडूळ असो किंवा जीवाणू असो, त्यांना खाणारा कोणतरी आहे. तो जर सुदृढ असेल तरच तो जगतो आणि जगला तरच त्याला प्रजनन करता येतं. आणि मग याच्यामध्ये प्रचंड गणित निसर्गाने साधलं. त्या गणितामध्ये उदाहरण म्हणून सांगतो की जगाच्या एकूण 2% जमीन भारताची आहे. आत्ताच्या वेळेला 23% लोक राहत आहेत, पण जगाच्या 12% बायोडायव्हर्सिटी भारतात आहे. आणि ती किती आहे? ते इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तर युरोपमध्ये, त्यांच्या इंग्लंडमध्ये 50 जातीची फुलपाखरं होती आणि आपल्याकडे 1,500 जातीची फुलपाखरं आहेत. ही जी संख्या आहे ही त्यांना अचंबित करणारी होती किंवा जगाला अचंबित करणारे होते. तर जगाच्या विषुववृत्तावरती जे काही देश आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी, सगळ्यात जास्त विविधता, सगळ्यात जास्त माणसांच्या प्रजाती, त्यांच्या राहणीशैली, त्यांची जीवनशैली, त्यांची आहारशैली प्रदेशानुसार, प्रांतानुसार वेगळी वेगळी आहे. समुद्रकिनारा पश्चिम आणि पूर्व, इथली आहार पद्धती वेगळी, इथली वेगळी आहे. हिमालयातली वेगळी, केरळची वेगळी, राजस्थानची वेगळी, पूर्वांचलची वेगळी. आणि ह्या सगळ्यांना देणारं प्रचंड प्रकारचं अन्नधान्य, प्रचंड प्रकारच्या वनस्पती आपल्याकडे आहेत. आणि आपण दुर्दैवाने काय करतोय, आता युरोपियन खातोय, जे खूप कमकुवत आहे. आणि आपण पण त्याच्यावेळी कमकुवत होतोय. तर शेती करत असताना
आयुर्वेदाने जे शिकवलं होतं माझ्या वाडवडिलांनी मला सांगितलं. आमच्या घरामध्ये 2 काका वैद्य होते आणि वडील ज्योतिषी होते. आणि ह्या सगळ्या आजोबा शेती करत होते. तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आलं, त्यात लक्षात असं आलं, की आपल्याला काय जेवायचंय? तर रिजनल, सीझनल म्हणजे सीझन म्हणजे आपला हंगाम कुठला आहे, ऋतू कुठला आहे आणि ओरिजिनल म्हणजे केमिकल नसलेलं. तर हे आपल्याला तयार करायला लागेल, कारण बाजारामध्ये आज जे मिळतंय ते जवळजवळ 90% विषयुक्त मिळतं. मग दूध असो, हळद असो, भाजी असो आणि हे खाऊन आपण आजारी पडतोय. आणि त्याच्यात परत आपण काय करतोय, की माझ्याकडे पैसा आहे. त्याच्या मी माझ्या फूड फॅशन बदलतोय आणि फूड फॅशन बदलताना त्याचा फायदा अ, महाराष्ट्रातल्या लोकांना खूप झाला आणि व्यवसायांना तर त्याच्याहून जास्त फायदा झाला. जे पहिले आले सगळे इराणी, मग आले उडपी, मग आले पंजाबी, मग आले थाई, चायनीज, मग थाई, मग त्याच्यानंतर आले मालवणी आणि आता परत आले चुलीवरचं जेवण. हे जे चक्र आहे, हे चक्र सतत चालत राहतं. आणि गंमत म्हणजे आपण जर दुसऱ्या प्रांतात गेलो ना, जे केरळला गेलो, तर केरळीमुळे स्वतःचं जेवण बदलत नाही बरं का. गुजरातीमुळे स्वतः जेवण बदलत नाही. पंजाबी स्वतः जेवण बदलत नाही. महाराष्ट्रीयन बदलतो. म्हणजे महाराष्ट्रीयन माणसं 2 एकमेकांशी बोलताना इंग्रजीमध्ये बोलतील, मराठीत बोलत नाहीत. आणि कुठलेही 2 गुजराती असो, कुठलेही 2 साऊथ इंडियन असो, ते तो साऊथ इंडियन म्हटलं त्याच्या भाषेतच बोलतात किंवा व्यवसायी त्याला देतात. ही जी आपली दुर्दैवी रचना जी आहे, ती शेतीमध्ये पण आली. आज आम्ही पंजाबचं झाड लावायचा प्रयत्न करतो. आता सध्या क्रेज आहे शेतीमध्ये, की आपण ॲव्होकाडो लावूया किंवा ब्रोकोली लावूया. आणि त्याचं ते या हवेचं नाहीच आहे, त्याचं ज्ञान मला नाहीये. आणि मग शेती म्हणजे काही मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत अशी भावना तयार होते. माझे आजोबा, आपल्या सगळ्यांचे आजोबा, वाडवडील सुदृढ होते आणि 17व्या वर्षीपर्यंत सहजपणे 50 किलोची गोळी उचलून दिवसभर काम करू शकत होते. आज आम्ही 5 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला दमायला होतं. किंवा पोलिसात भरती होताना 5 किलोमीटर धावलं तर हार्ट अटॅक आणि पोरं मरतात. ही जर आमची कंडिशन झाली असेल, त्याला कारण काय आहे? तर जीवनशैली आणि आहारशैली. ही आहारशैलीमध्ये आपण रात्री बेरात्री जागतोय आणि रात्री वाटेल तेव्हा जेवतोय आणि ते श्रीमंतासारखं जेवतोय. आणि सकाळी दुपारी जे जेवायचंय ते एवढं काम आम्हाला आहे की आम्हाला डबा खायला वेळ मिळाला नाही, म्हणून आम्ही सँडविच खातोय का वडापाव खातोय. हे पूर्ण चुकीचं आहे. तर जीवनशैली आणि ते आपण शेती करत असताना निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जातो. आज आपण दुर्दैवाने असं म्हणू शकतो, म्हणजे खरं म्हणजे दिसतं ते, की कुठल्याही शहरातला माणूस निसर्ग काय त्याला माहिती नाही, पौर्णिमा काय त्याला माहिती नाही. शाळेतल्या मुलांना दूध प्राणी देतात आणि ते आपल्याकडे प्राण्यांचं दूध येतं. त्याला विचारतो, म्हणतो दूध पिशवीत नाही येतं. त्याला माहितीच नाहीये. आणि मग ह्याच्यातनं निर्माण होतं कृषी पर्यटन, की ते निसर्ग काय आहे तो जाणून घेऊया. आणि जाणून घेत असताना त्याला आता विषय कार्यानुभव. तर अंकुरचं म्हणजे काय होतं, फुलपाखरू असतं म्हणजे काय असतं, कोश म्हणजे काय असतो, काहीही माहिती नाही. आई वडिलांनाही माहिती नाही, त्याच्या मुलांनाही माहिती नाही. आमचं एकमेव ध्येय तयार झालं, पैसा. आणि पैसा आला की सगळं विकत घेता येईल अशी भावना तयार झाली. ते काही बाबतीत बरोबर पण आहे. पण मी जे काही शिक्षण घेतलं, ते शिक्षण जीवन जगण्याचं शिक्षण नाहीये. ते पैसे कमवण्याचं शिक्षण आहे. आणि तो जॉब गेला की मला दुसरं काही येतच नाही. म्हणजे आज खरंच परिस्थिती अशी आहे, की भारतातल्या नागरिकांपैकी 50% नागरिकांना सुईद्वारा होता येत नाही किंवा बटन लावता येत नाही. चहा स्वतःचा करता येतो नाही मला माहिती नाही. तर हे सगळं जे आहे, मला जगायचं कसं हेच माहिती नाहीये. जगण्यासाठी पैसा लागतो हे फक्त डोक्यात आहे. पण पैसा आला की समस्या आल्या. पैशाच्या मागे धावलं की जेवायला वेळ नाही मिळाला. पैसा आला की खर्च कुठे करू हा प्रश्न आला. आणि मग त्याच्यातनं उपभोगाची प्रवृत्ती वाढली आणि पैसा कमी झाला की असुरक्षितता आली. असुरक्षितता आली की उपभोग वाढले. उद्या नाही मिळालं तर? म्हणजे आता इराण युद्ध चालू आहे, तर सगळे पेट्रोलसाठी लाईन लावत होते. पेट्रोल पुरेसं होतं बरं का. पण प्रत्येक जण भरून ठेवत होता आणि त्याच्या पेट्रोल पंपाचं पेट्रोल संपत होतं. डोंबिवलीमध्ये पटवारीने पहिल्यांदा जेव्हा नगराध्यक्ष झाले, तर त्यांना लक्षात आलं की पाणी
संपलं की लोक भरून ठेवतात. पाणी उद्या येणार नाही असं कधीच सांगायचं नाही. जे पाणी लागत असतंय, खूप पाणी कमी लागतं. तर हे जे असुरक्षेची भावना आहे, ती असुरक्षेची भावना निर्माण झाल्यानंतर माणूस वेगळ्या गोष्टीतनं वेगळ्या ठिकाणून उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त उपभोग, आणि तो निसर्गापासून लांब जातो. जर आपल्याला निसर्गात जगायचं असेल, किंबहुना मी पालक म्हणून मला माझ्या नातवंडांना चांगलं जगवायचं असेल, तर निसर्गात चांगला केलेला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि निसर्ग चांगला करण्याचं एकमेव साधन आपल्याला आहे, ते म्हणजे शेतीशैली, निसर्गपूरक जीवनशैली. निसर्गामध्ये जाऊन राहणे, स्ट्रेस घालवणे. आजकालचे अर्धे रोग आहेत ते सायटोसोमॅटिक डिसीज आहेत, म्हणजे ताणामुळे आलेले अपरिवर्तन रोग, ज्याला आपण कॅन्सर, हृदयरोग असं म्हणतो, मधुमेह म्हणतो. स्ट्रेसमुळे मधुमेह आला, आणि मग तो स्ट्रेस गेला की कमी होईल ना. पण मला जगताना जे मी डोंबिवलीतनं लोकलमध्ये चढणार असेल, तर मला लोकलमध्ये चढता येईल का हा प्रश्न आहे. किंवा कल्याणहून डोंबिवलीला उतरायचं असेल तर डोंबिवलीला उतरता येईल हा पण प्रश्न आहे. आणि त्याचा ताण माझ्या मेंदूला आहे, आणि हा दिवसभरात अनेक वेळा आहे. या ताणाच्यामुळे मेंदूला सगळी एनर्जी गेल्यानंतर शरीरच नीट वाढत नाही, आणि मी जे काय खातोय ते वेळोवेळी मला पाहिजे ते चवीशी खातोय, ते पण चालणार नाही. तर मला जर निसर्गामध्ये जगणारे कधी येते, कुठलं येते फळ, कधी येतंय, जे मला वर्षभर पैसे म्हणून मी वर्षभर आंबा खाल्ला तर ते पोषक नाहीये. तर हे सगळं करताना जर शेती करायला लागलं की अपरिहार्यपणे त्या निसर्गामध्ये जेव्हा तयार होणार तेव्हा तुम्हाला ते खायला मिळणार आहे, आणि आपोआपच उपभोग कमी होणार आहेत. कारण सिक्युरिटी आहे, माझ्याकडे आहे, सांभाळून खाऊ, काही बिघडत नाहीये. तसं मूल्यवर्धन करू, मूल्यवर्धन करताना त्याच्यातले दोष काढू. जे कैरीचं लोणचं केलं तर किती प्रकारचं, शेकडो प्रकारचे कैरीची लोणची आहेत, आणि ती काय करतात तर माझी रुची वाढवतात, आणि आठवडे तोंडात पाणी येतं, त्याला आपण लाळ म्हणतो, आणि त्यांनी पचनक्रिया सुधारते. तर हे सगळं एकमेकाशी एवढं जोडलेलं आहे. मग शेतीमध्ये ते निर्माण करता येईल का, ते येईल करता. मग शेती करत असताना मग पहिला 1.5 एकर जागा घेतली, मग शेजारचा विकायला आला, असं करत करत आता 5.5 एकर जागा आहे. नाही, याच्यामध्ये शेतीच्या पद्धती जगभर ज्या काही चालल्यात आणि आपले पूर्वज करत होते, त्या पूर्वजांची शेती पद्धती होती ती खूप छान होती. कारण रामाच्या सासरा शेती करत होता. जनक राजाला शेतामध्ये नांगरताना सीता सापडली. आम्हाला प्रश्न ते पडला, राजा का शेती करतोय. तर राजा शेती करायचा मुख्य हेतू हा होता की शेतामधनं काय होतंय, माझी प्रजा कशी जगते, त्याची जमिनीची संपन्नता किती कळावी म्हणून. जे तेव्हापासून शेतीची परंपरा किमान 7,000 वर्ष ट्रायल एरर मधनं अपडेट करत माझ्यापर्यंत पोहोचली. ती मला सांभाळताच नाही आली. किंबहुना माझ्या रेसिपी, साधे पोहे हा विचार प्रकार केला तर पोहे आम्ही कोणीही शोधले नाहीत, आमच्या पूर्वजांनी पोहे शोधले. आणि त्याचे एवढे असंख्य प्रकार आहेत. पोहे करण्यापासून तिथे उपलब्ध असणाऱ्या गोष्टीपर्यंत, म्हणजे रतलामचे शेव घालून केलेले बडोद्याचे पोहे असतील, कोकणातले दडसे पोहे असतील, या कोळाचे पोहे असतील, 5-50 प्रकारचे पोहे आहेत. जे अन्न समृद्धी ज्याला आपण म्हणतो ती एवढी प्रचंड आहे भारतामध्ये, आणि ती आम्ही दुर्दैवाने कमी कमी करत आणतोय. ते हे परत मला पुनरुज्जीवन झालं म्हणतो आपण, संस्कृतीचं पुनरुज्जीवन. संस्कृतीचं पुनरुज्जीवन आहे का आरोग्याचं पुनरुज्जीवन आहे, का माझ्या पुढच्या अनेक वंशांचं समृद्धीकरण आहे. आज मी बोरमधनं पाणी काढतोय, आणि ते पाणी काढता काढता भारतातल्या अनेक भागामध्ये 700 फुटाच्या खाली पाणी गेलंय, आणि 700 फुटाच्या खाली पाणी काढलं की त्यातनं आर्सेनिक आणि फ्लोराईड येतं. माझ्या मुलाने कुठे नांगर भोग पाडायचं, आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाने काय करायचं. आता मी संपत्ती निर्माण केली बरं का, की माझ्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील. पण बसून खायला पाणी जर त्याला मिळणार नसेल, आणि प्रत्येक चौकामध्ये हवेचे बोर्ड लागलेत की प्रदूषण एवढं एवढं झालेलं आहे, तर तो जगेल कसा. म्हणजे जगण्यासाठी काय करायला लागतं ते सगळं मी संपवलंय. मला उपभोग मिळावेत आणि वीज कमी पडते म्हणून मी अणुऊर्जा पण करणार आहे, आणि मी असं गृहीत धरलंय की माझ्या मुलांना आणि नातवंडांना ज्ञान जास्त असणार आहे, आणि ते दुरुस्त करतील. रेडिएशन जे काय होईल ते दुरुस्त करतील, मी उपभोग घ्यायला. ते नाही चालणार. जर आपल्याला चांगलं जगायचं असेल, मानव म्हणून जगायचं असेल, एक कुटुंब प्रमुख म्हणून जगायचं असेल, तर मला निसर्ग चांगला केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते करत असताना विकेंद्रीकरण हा जो महत्वाचा मुद्दा आहे,
तो विकेंद्रीकरण मुद्दा पण आपण विसरलोय. शहरामध्ये मी काय जातोय, तर मला ऑर्डर केलं की झमोटा घरात येत आहे. मी कुठेही बाहेर पडल्यानंतर मला पटकन सिनेमाला जाता येतंय, इंटरनेट मिळतंय आणि मग मी समाजापासून वेगळा राहून होम थिएटर करेन, मला गार वाटा म्हणून एसी करेन आणि बाहेरच्यांना गरम करीन. हे सगळं चाललंय की माणूस म्हणून आपण समाजामध्ये राहतो आणि समाजाचा नीती नियम हे मी त्याला बांधलेलं हे आम्ही विसरतोय. कोणी उठतं आणि काही पण करतोय. संदीप खरेची खूप छान कविता आहे याच्यात, कोणी पण उठतंय काही पण करतंय, कसं पण चालतंय, चाललंय काय. तर ह्या सगळ्या खरंच कविता आहेत का जगणं आहे. तर जगायचं असेल तर शक्य तेवढं आपण निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे आणि तो निसर्ग आपल्या गॅलरीत पण करता येतो बरं का. गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये, जिन्यामध्ये, सोसायटीमध्ये अनेक लोकांनी सिद्ध केलंय की त्यांच्या घरातला ओला कचरा घरामध्ये कंपोस्ट करा, तो बाल्कनीमधल्या झाडांना घाला, मुलाला दाखवा फुलपाखरू कसं येतं, त्याचा कोश कसा होतो, ते फुलपाखरू बाहेर कसं पडतं आणि तिथे काय झाड लावू की ज्याने घरामध्ये सुगंध येईल, घरामध्ये चांगला ऑक्सिजन येईल. हे पूर्णपणे आता आपण विसरून गेलो. झाड काही असतं हे कृत्रिम फुलं ठेवते आपण. बाकी जगात असं नाही चाललंय बरं का. की जेवढं भारतामध्ये प्रदूषण चालू आहे, त्याला प्रदूषणामध्ये मोठी टक्केवारीचा वाटा आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मी खूप काय काय वापरणार आहे आणि त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतात कार्बन फुटप्रिंट. की माझं कार्बन फुटप्रिंट काय, माझं वॉटर फुटप्रिंट काय. तुम्हाला असं कोणाला वाटतं का हो की आपण आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये 1 ग्लास पाणी गोळा केलंय. जर तुम्ही पाणी गोळा केलं नाही तर तुम्हाला पाणी वापरायचा अधिकार कोणी दिला. तुमच्या बँकेमध्ये तुम्ही जमवलेले पैसे आहेत आणि ते पैसे सुद्धा बँक सांभाळून ठेवते आणि काही ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढली तर बँक म्हणते तुमचा चेक बाउन्स होईल. माझ्या जगण्यासाठी जे पाणी आहे ते मी निर्माण केलंय का, नाही केलं. मी ते कुठून तरी येते, म्हणजे डोंबिवलीचं पाणी बारवे डॅम मधनं येते आणि त्या बारवे डॅम अजून वाढवणार आहेत आणि तो वाढवल्यानंतर तिथले लोक विस्थापित होणार, पहिलेच विस्थापित आहेत बरं का. अजून जे माझ्या पाण्यासाठी बारवे डॅमचा माणूस विस्थापित होतोय आणि मला त्याची किंमत नाहीये. तुम्ही कोणी सांगू शकाल की आपल्याला नगरपालिका काय दराने पाणी देते. नाही माहिती. बिसलरी माहितीये 20 रुपयाला एक येते आणि सामान्य माणूस जागतिक स्टँडर्ड प्रमाणे 120 लिटर पाणी दररोज लागतं. आपण बिसलरी विकत घेतली समजा 10 रुपये लिटरने विकत घेऊ तर गुणिले 120, 1200 रुपये मला एका माणसाला एका दिवसाला लागणार आहेत, गुणिले 365 दिवस, गुणिले कुटुंबातली माणसं. आणि हे पाणी मी कुठे जातोय, ते गटारात. माझं मलमूत्र कुठे जातंय, गटारात समुद्रात आणि तेच मासे मी खातोय. म्हणजे मी पोल्युशनच खातोय. मग मी पोल्युशन खाल्ल्यानंतर मी बरा कसा होईल आणि बरा होणार नाही म्हणून मी जास्त उपभोग घेणार. उद्या कोणी बघितलंय या दुष्टचक्रामध्ये आपण एवढे अडकलोय, तर शेती करत असताना ते दुष्टचक्र तुटतं आणि त्याच्यात मग शेतीमध्ये लक्षात असं आलं की शेती करताची जी प्रचलित पद्धत आहे, आपण जी पूर्वजांची पद्धत सोडली ती खूप घातक आहे. ते पूर्वजांच्या पद्धतीमध्ये असं होतं की कणीस मी खाणार, झाड जे आहे ते गुरं खाणार, मुळं जमीन खाणार आणि गुराने खाल्लेलं त्याच्यातनं ऊर्जा मिळणार. दूध असेल, बैल असेल तर शेताच्या नांगराला येणार आणि शेण ते शेतात परत जाणार, म्हणजे शेतामध्ये चक्र पूर्ण होणार. हे चक्रच आम्ही बंद केलं. शेतामध्ये काहीच नाही ठेवलं आणि शेती परत एकपिक पद्धती केली, ज्याला आता म्हणतात मोनोक्रॉपिंग. मग त्याच्यावरती हे आपल्याकडे झालं असं नाही, जगभर झालं. मग त्याच्यावरती अडचणी लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती पर्याय सुरुवात झाली. मग त्याच्यातनं भारतामध्ये सावे गुरुजी आणि जपानमध्ये फुकोका सान असे 2 माणसं तयार झाले की ज्यांनी सांगितलं नॅचरल फार्मिंग करायला पाहिजे. आणि रसेल कर्सन नावाच्या न्यूझीलंडच्या बाईने सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातनं पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या, त्या कशा आहेत काय आहेत त्याच्यावरती जगभर अभ्यास झाले आणि याच हरित क्रांतीनंतर पर्यावरणाची एक चळवळ मोठी सुरू झाली. त्या चळवळीसोबत भारतामध्ये चळवळ सुरू झाली सेंद्रिय शेतीची.
तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर आपल्या वडिलांची शेती. ती काय होती, तर पिकाची फेरपालट होते. म्हणजे पावसाळ्यात भात घेतला, तो उन्हाळ्यात हिवाळ्यात कडधान्य घेतलं, उन्हाळ्यात फुल पिकं घेतली आणि तो त्याच्या घरातला स्वयंपूर्णता निर्माण झाली. मला लागणाऱ्या जास्तीत जास्त गोष्टी माझ्या शेतातनं झाल्या आणि शेतात ते पीक लावल्यामुळे जमिनीची सुपीकता पण निर्माण झाली. त्या सुपीक जमिनीमध्ये तयार झालेलं अन्न पण माझ्यासाठी पौष्टिक असतं आणि ते अन्न मी खाल्ल्यानंतर मी पण सुदृढ होतो. कारण मी मोकळ्या हवेमध्ये, जास्त चांगल्या वातावरणामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये आणि उत्तम हवा आणि उत्तम पाण्यामध्ये आणि त्याच्यात तयार झालेल्या उत्तम अन्नामध्ये जगतो. त्याचे डॉक्टर हा लागत नाही. पैसा कशाला पाहिजे, तर पैसा आपल्याला लागतो. वाहनाला लागेल, इंटरनेटला लागेल. ते मूल्यवर्धन करून आपण ते पैसे मिळवू शकतो. शेतीमध्ये आज आज सुद्धा जगामध्ये किंवा भारतामध्ये 50% लोक शेती करतात आणि 50% लोक त्याच्यावरती त्यांच्या गरजा पूर्ण करतात हे शेतकरी. आणि ते लोक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करतात. जे चप्पल असतील, इंटरनेट कनेक्शन असेल, वीज असेल, या सगळ्याला लागणारे सप्लाय चेन, प्रत्येक माणसाची सप्लाय चेन, त्याच्यामध्ये किमान 250 ते 300 लोक असतात. आणि 250-300 लोक एकमेकांना मदत करत असतात, ते आपण छान जगतो. जे साधा पाववाला असेल किंवा रद्दी उचलणारा असेल किंवा भंगारवाला सुद्धा असेल, तो माझं जीवन समृद्ध करायला येत असतो आणि तो आवश्यक असतो. तर ही जी रचना आहे ती शेतीमध्ये रसकसराच नाहीये. जे काही नैसर्गिक घटक आहेत ते संपणारे बुरशी आहेत, जीवाणू आहेत, गांडूळ आहेत, वाळवी आहेत आणि हे सगळे मिळून तसं माती करतात आणि मग ते माती परत समृद्ध होते. मग अजून एक लक्षात असं आलं की आता नवीन कन्सेप्ट आली ती, की त्याला म्हणतात फूड फॉरेस्ट. आपण जंगल करूया, आहे ते जंगल तोडूया आणि फूड फॉरेस्ट करूया. म्हणजे काय करायचं, तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करायच्या. आणि फूड फॉरेस्ट म्हणजे कन्सेप्ट काय आहे, की निसर्गाला लागणाऱ्या सगळ्या घटकांचं जेवण तिथे तयार होऊया. म्हणजे गांडुळाचं जेवण झालं पाहिजे, बुरशीचं झालं पाहिजे, मधमाशीचं झालं पाहिजे, पक्ष्यांचं झालं पाहिजे आणि त्यांचं होताना माझं होणारच आहे. म्हणजे मी असं क्रिएशन तयार करीन की ज्याच्यामुळे मधमाशीचं पण जेवण होईल. ते मधमाशीचं जेवण झालं की ते परागीभवन करून माझ्या पिकाचं उत्पादन पण वाढेल, गुणवत्ता वाढेल, ते मी खाईन, त्याचे अवशेष शेतात जातील, ते जमिनीतले जीवाणू वाढवतील आणि सगळं चक्र पूर्ण होईल. मग हे करत असताना आपल्याला काय लागतं, तर बायोडायव्हर्सिटी लागते. मग आपल्या जेवणामध्ये बायोडायव्हर्सिटी किमान 250-300 पदार्थ आपण खातो. जिऱ्यापासून केशरपर्यंत आणि भातापासून लवंगेपर्यंत. हे माझ्या हवामानात काय करता येईल हे लावलं की बायोडायव्हर्सिटी झाली शेतात. आणि हे करत असताना अजून एक कन्सेप्ट उदयाला आली, त्याला म्हणतात मल्टीक्रॉपिंग सिस्टीम, पर्माकल्चर. ते आपले पूर्वज आधीपासून करतात बरं का, शेकडो वर्ष करतात. की आत्ता आपण शेतामध्ये जे काय करतो, ते झाडाचंच एक मोठं झाड आहे, ते सूर्यप्रकाश गोळा करतो, त्याच्या बाजूला छोटं झाड असतं, त्याच्यावरती वेली असतात, त्याच्या खाली झुडपं असतात, त्याच्या खाली जमिनीमधले कंद असतात, त्याच्या खाली जमिनीवर पसरणारे घटक असतात आणि हे सगळे मिळून किमान 20 प्रकारच्या वनस्पती एकत्र वाढत असतात. आम्ही प्रत्येकाला वेगवेगळं वाढवलं. वेगळं वाढवलं त्याच्या कंपॅनियन्स नाही येत. आता त्याच्यावर तो अशक्त झाला, आनंदीच नाही झाला, दुःखी झाला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला परत असं पाहिजे ते यंत्र असल्यासारखं, की माझ्या आंब्याला भरपूर आंबे आले पाहिजेत. नुसते भरपूर नाही, ते ठराविक आकाराचे आले पाहिजेत. नुसते ठराविक आकाराचे नाही, ते ठराविक दिवशी आले पाहिजेत, जे मला खूप पैसे मिळतील. जे मला उपभोगासाठी नको आहेत, मला पैसे मिळण्यासाठी पाहिजेत. आणि मग पैसे मिळण्यासाठी मी आंबा दिवाळीत आणला. विज्ञानाच्या मदतीने आणता येईल, पण निसर्गाच्या ज्या मूलभूत घटक त्याला लागतात ते न मिळाल्यामुळे त्या आंब्याला चवच येणार नाही. आणि मग खाणारा काय म्हणणार आहे, अरे तो आंबा छान होता बरं का, पण तनी आणि मी म्हणजे शेतकऱ्याने दोघांनी मिळून पर्यावरणाचा ढासळलेला जे काय ऱ्हास केलाय तो दुरुस्त व्हायला 15 वर्ष लागतील परत. आणि मग ह्याच्यातनं मी त्या सेवनातनं माझ्या शरीरामध्ये आलेले दुष्परिणाम ग्राहक म्हणून आणि मी शेतात तयार करताना वापरलेल्या रसायनांचे दुष्परिणाम मातीत जाऊन ते माझ्या बाकीच्या पिकात, माझ्या पाण्यात आणि माझं आरोग्य ढासळणार. हे सगळं ढासळायला जर दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला उत्तम शेती करता येते आणि ती उत्तम शेती करायला लागेल. आजच्यासाठी, उद्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी. हे करण्याचं सोपं साधन म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती. ती आपण करतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या सोबत एक 5-6 कुटुंबांना भागेल
एवढं करतो. त्याच्यामध्ये आपण थोडं पर्यटन करतो, थोडं प्रशिक्षण घेतो, मुलांना कार्यानुभव देतो. म्हणजे भात लावायला लोक येतात, शाळेतली मुलं शिकायला येतात. त्यांना विषय असतो, आई वडिलांना माहितीच नसतं ठिबक सिंचन म्हणजे काय, शिक्षकाला माहिती नसतं. मग काही लोक ज्युनियर सायंटिस्ट, BRC, त्याच्या ह्याला मुलांना आपली मुलं जावीत आणि त्यांना पुरस्कार मिळाला अशी पालकांची इच्छा असते. मग ते पालक इथे घेऊन येतात. तर असं ह्याच्यातनं सगळं अर्थार्जन पण होतं आणि आपल्या गरजा पण भागतात. तशी शेती तुम्ही ज्या शहरात राहता त्याच्या जवळपास जिथे नैसर्गिक शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, तिथे जरूर जा. ते बघा. पाश्चात्य देशामध्ये 5 दिवसाचा आठवडा आहे. 2 दिवस ते निसर्गात जाऊन राहतात आणि ऑक्सिजन बँकमध्ये राहून ताण घालून पण 5 दिवस कामाला येतात. आपण जाता गोंधळ घालतोय. हे थांबवूया आणि निसर्ग जपण्यासाठी, निसर्ग जगण्यासाठी अशी स्थानं जी काय ती शोधूया आणि तिथे जाऊन त्यांनाही मदत करूया आणि आपणही आनंद घेऊया. धन्यवाद.